खूप आवाज आहे, तुम्ही हळू करा, रात्र झाली आहे, तुमचा आवाज आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो असा नमस्कार मंडळी, कशात सगळे आहे. होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी कुणाल देवलकर आणि आता आपण आलो आहे यावरच्या सर्वात पहिल्या ट्रिपवरती. आणि ही ट्रिप आहे कर्जतला, जिकडे मुंबईपासून फक्त 2 तासावर आणि पुण्यापासून हार्डली 2 ते 1.5 तासावरती एक फर्स्ट क्लास विला आहे. ज्या विलामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या फॅमिलीसारख्या ग्रुपला घेऊन येऊ शकतात. आणि एकदम निवांत विला आहे, जिकडे तुम्हाला खूप मजा करता येईल आणि तुम्हाला कोणीही डिस्टर्ब नाही करू शकत. तर तुम्हाला इन डिटेलमध्ये जर ह्या विलाची माहिती पाहिजे तर ह्या व्हिडिओला नक्की एंडपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्हाला की हा विला कसा वाटला. सॉरी, मी अचानकमध्ये टपकून आलो आहे. तर मला फक्त एवढं सांगायचं होतं की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आमचा पूर्ण 1 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तिकडचे प्रोज आणि कॉन्स काय आहे हे फक्त मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. माझ्या मागे तुम्ही बघू शकतात इतका कडक विला आहे ना की तुम्हाला बघा आजूबाजूला कोणी डिस्टर्बन्स नाही आहे, कोणी त्रास देणार नाही आहे, कोणी बोलणार नाही आहे की बाबा खूप आवाज आहे, तुम्ही हळू करा, रात्र झाली आहे, तुमचा आवाज आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो असा काहीच इकडे फंडा नाही आहे. आणि इकडे आता मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय काय सोय दिले आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की किती मोठा आहे स्विमिंग पूल. पाहिजे तेवढी आरामात मजा करू शकतो. म्हणजे एका वेळेला आय थिंक 10 जणं तर आरामात जाऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम येणार ना. इतका चांगला हा विला आहे आणि इतका चांगला स्विमिंग पूल आहे. त्याचबरोबर बघा इकडचा लॉन हा बराच मोठा आहे. तिकडनं आपला एंट्रन्स आहे. मी तुम्हाला प्रॉपर एक व्ह्यू देतो की एक्झॅक्ट विला अख्खा कसा दिसतो. सुरुवात होते आपल्या गेटकडून. आता ॲक्च्युली हा गेट तर विलाच्या आतला आहे, खरं तो मेन गेट आहे. आणि तिकडे बाहेर रोड आहे. तर रोडपासून जस्ट एक तुम्हाला राईट टर्न घ्यायचं की तुम्हाला हा विला दिसणार. प्रॉब्लेम असा आहे की इकडे त्यांनी बाहेर काही बोर्ड लावला नाही आहे, म्हणून कदाचित आपण थोडं पुढे जाऊ शकतो जर आपण गुगल मॅप थ्रू येत असू तर. तर चला आता आपण पूर्ण एक टूर करूया विलाची. हा आपला गेट आहे, तो बघा तो रोड आहे. तिकडे गाड्या जाताना दिसत असतील. इकडनं हा प्रॉपर आपला फक्त विलाचीच जागा आहे, आजूबाजूला अजून काही नाही आहे. तिकडे मला वाटतं जे केअरटेकर आहे त्यांचं तिकडे घर आहे, ते तिकडे राहतात. इकडनं आपल्याला वर जाऊन पण एक स्पॉट आहे की तुम्ही वर आरामात बसून बघू शकतात किंवा शेकोटी करू शकतात. आणि तुम्हाला व्ह्यू ही चांगला मिळणार आहे माझ्या मतेने. बघा इकडे वर शेकोटी करा इकडे, किंवा तुमचा अजून काही इरादा असेल करायचा तर तुम्ही वर बसून आरामात करू शकता. बघा की कडक व्ह्यू मिळतो तुम्हाला इकडनं. इकडे सकाळी येऊन बघायला खूप मजा येईल तुम्हाला पण. त्याचबरोबर वरनं बघा हा असा आपला स्विमिंग पूल आहे, मस्त लांबलचक. आणि त्याचबरोबर आहे आजूबाजूचा परिसर. तर हा झाला आपला टॅरेस. आता इकडनं आपण खाली जाऊया. इकडनं आपण आतमध्ये आलो. इकडनं आपला विला झाला स्टार्ट. हे आहे गार्डन स्पेस. इकडे आहे प्रॉपर पूल, मस्त मोठा पूल आहे, कडक पूल आहे, डीप आहे. मला वाटतं हार्डली 4-4.5 फीटचा हाईट आहे पूलला. तिकडे मस्त स्पेस आहे जिकडे तुम्ही क्रिकेट खेळू शकतात, बॅडमिंटन खेळू शकतात. प्लस इकडे त्यांनी स्वतःहून पण ठेवलेले आहेत काही वस्तू. इकडे तुम्हाला प्रोग्राम करायला मस्तपैकी जागा ठेवली आहे. 2 टेबल आहेत, खुर्च्या आहेत. आरामात बसा, एन्जॉय करा. तिकडनं स्विमिंग पूलमध्ये जावा, फुल मजा. आणि क्लिनिनेस आहे आणि खूप छान आहे, चांगलं ठेवलं, मेंटेन ठेवलं आहे. आता इकडनं आतमध्ये जाऊया. आतमध्ये कसं ठेवलं आहे, इकडे आमची बच्चा पार्टी लोक आहेत सगळे. हा हॉल आहे, मेन हॉल. तिकडून मग हा पहिला बेडरूम लागतो. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला AC मिळतं आणि सगळे टॉयलेट क्लीन आहेत. सर्वात पहिली गोष्ट तर मी टॉयलेटच बघतो, कारण की टॉयलेट खूप इम्पॉर्टंट असतं. सॉरी थोडा बॅकग्राऊंड डेंजर येत असेल, म्हणजे आमच्याकडे खूप मुलं जाते यावेळी. एक सोडून तिघं आहे. हे बघा
इकडे आहे, हा किचन आहे, किचन एरिया. त्याच्यानंतर इकडनं असा सरळ येऊन ना इकडे आहे कॉमन वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूम पण चांगला आणि मोठा आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपण आता पुढे जातो. इकडे परत 2 बेडरूम येत आहेत. एक हा कॉर्नरचा बेडरूम आहे, पण चांगला स्पेशियस आहे. इकडे पण बाथरूम बघाल तर हे पण बाथरूम खूपच मोठं आहे आणि मस्त आहे, क्लीन आहे. त्याचबरोबर इकडनं मला व्ह्यू पण मस्त मिळतो बघायला. आणि प्रत्येक रूममध्ये AC आहे. आणि त्याचबरोबर याच्या बाजूला अजून एक बेडरूम आहे आणि हा बेडरूमसुद्धा खूप छान आणि स्पेशियस आहे. फक्त ह्याला बाथरूम नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे. तर मंडळी असा हा विला आहे. सांगा नक्की खाली कमेंट करून की तुम्हाला हा विला कसा वाटतो. तुमची गाडी चालली आहे, तर मी जातो बाहेर. दरवाजा बंद करूया. दरवाजा बंद केला, परत रडायला लागले सगळे. मी गपचूप पटकन बाहेर आलो. तर मित्रांनो नक्की मला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला हा विला कसा तर मित्रांनो खाली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा विला कसा वाटला. आता मी बाहेर आलो तर तो बघा, हे बघा सगळे बच्चा पार्टी. इकडचं जर कॉस्टिंग बघायला गेलात तर जर तुम्ही 10 जण असाल तर पर पर्सन 2000 होईल. कारण की इकडे विलाची कॉस्ट ऑलमोस्ट 20,000 आहे पर डे. आणि त्यामध्ये तुम्हाला जेवण, रात्रीचा डिनर, लंच आणि 2 वेळचा ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आणि जागा खूप चांगली आहे. प्रत्येक बेडरूममध्ये तुम्हाला एक्स्ट्रा बेड आहेत जर पाहिजे असतील तर, नसतील तरी पण ते आहेत ठेवलेले. प्लस हॉलमध्ये काही बेड्स ठेवलेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला खेळायला बॅडमिंटन आहे, परत कराओके ट्रॅक आहे, कराओके स्पीकर आहे, माईक्स आहे. त्याचबरोबर अजून कॅरम होता. अजून बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही इकडे येऊन गँग तुमची घेऊन येऊन खूप मजा करू शकता, अशी जागा आहे. तर म्हणजे बेसिकली तुम्ही जर बघायला गेलात तर विला खूप चांगला आहे. विलाच्या आजूबाजूची जागासुद्धा खूप चांगली आहे. विलाच्या बाजूला जो मी बोललो की केअरटेकर राहतात, तर तिकडे एक्झॅक्टली केअरटेकर नाही राहत. तिकडे त्यांचा अजून एक विला आहे जो त्यावेळेला बंद होता, त्यावेळेला चालू नव्हता. त्याचबरोबर जर त्या जागेचे तुम्हाला जर प्रोज सांगायला गेलो, त्या जागेची जर तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायला गेलो तर तिकडचं जेवण खूप चांगलं होतं, तिकडचं स्विमिंग पूल खूप चांगला होता, क्लीन होता, तिकडचे टॉयलेट्स खूप क्लीन होते, जागा खूप साफ होती. क्लिनिनेसच्या बाबतीत ओव्हरऑल खूप चांगला होता तो विला, त्याबद्दल डाऊट नव्हता. त्यानंतर बऱ्याच गोष्टी तिकडे एंटरटेनमेंटसाठी ठेवले होते. पण प्रॉब्लेम असा होता की इकडनं आपले आता कॉन्स चालू होतं. म्हणजे तुम्ही जर जसं विलाच्या आतमध्ये जाल, आपण डोर ओपन करून मी जसं आतमध्ये गेलो, तिकडे टीव्हीचा युनिट होता पण तिकडे टीव्ही नव्हता. आमच्या सगळ्यांकडे फोन होते, फोनला नेटवर्क नव्हतं. नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला वायफाय पाहिजे होता आणि तो वायफायसुद्धा तिकडे नव्हता. त्याचबरोबर कराओकेसाठी त्यांनी स्पीकर ठेवलेले आणि आय थिंक 3 माईक होते, पण त्या 3ही माईकला कनेक्ट करायला वायरच नव्हत्या. त्यानंतर जर मी सांगायला गेलो तर एक सेफ्टी कन्सर्न म्हणून मला वाटला, कारण की आमच्यावर लेडीज होते आणि त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा होती. तर अशा वेळेला मोस्टली आपण ह्या सगळ्या गोष्टीचं बोलतो ना, आपण सगळ्या सेफ्टी कन्सर्न्स चेक करतो आणि घेतो. ही आमच्याकडनं चूक झाली किंवा आम्हाला कदाचित माहिती नव्हतं. जेव्हा आपण कुठल्या विलाला जातो विकेंडसाठी तर तेव्हा काही काही गोष्टी आपल्याकडनं मिस होतात. तशीच आमच्याकडनं ही एक गोष्ट मिस झाली जी आय थिंक सर्वात मोठी सेफ्टी कन्सर्न होती. ती म्हणजे त्या विलामध्ये प्रत्येक रूमला मोठे मोठे खिडके आहेत, विंडोज होते आणि प्रत्येक विंडोमध्ये एक विंडो अशी होती जिला जाळी होती, तर जेणेकरून त्यांना हवा फ्लोसाठी कदाचित व्हेंटिलेशनसाठी चांगलं ठेवायचं असेल म्हणून त्यांनी ते जाळी लावून घेतली असती. पण टोटल तिकडे रूम्स होते, 3 बेडरूम्स होते, एक किचन होता आणि एक हॉल होता. त्यामध्ये 2 जागा असे होते जिकडचे खिडक्याच लागत नव्हते. ते होते किचन आणि आय थिंक एक कॉर्नरची रूम होती, तिकडचा खिडकी लागत नव्हती. तर आम्हाला तो एक सेफ्टी कन्सर्न वाटला की अशा साईडला जिकडे जास्त काही नाही आहे, म्हणजे आजूबाजूला पण जर तुम्हाला खायच्या वगैरे वस्तू पाहिजे असेल तिकडे नाही मिळणार.
तुम्हाला ऑलमोस्ट 5 किलोमीटर काहीतरी लांब जायला लागणार जर तुम्हाला चायनीज घ्यायचं आहे किंवा काही जेवण वगैरे घ्यायचं असेल तर. पण तुम्हाला जर घरगुती जेवण पाहिजे असेल तर त्यांच्याकडे खूप छान जेवण मिळतं, त्याबद्दल अजिबात डाऊट नाही. पण तुम्हाला जर काही वेगळं खायचं असेल, काही वेगळं आणायचं असेल तर ते आणायला तुम्हाला ॲटलिस्ट 5 ते 6 किलोमीटर पुढे जाऊन घेऊन यायला लागणार. तर अशा प्रकारे हा माझा रिव्ह्यू होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही डिटेलिंग आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय शिवराय.